बघा बायको निघाली फिरायला मला ठेवून घरी. ए लवकर ये लवकर. येऊस तर घर राखा. बसून राहू का इथं. हा हा बर 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 चालतंय चालतंय. चला भावानं बहिण आताच पुरी आलोय शाळा सोडून. तो आम्ही बर बस जाऊ दे बस सावलीला. चला आता अजून काय गावताला नाही गेलो बाबा. गावताला जावं लागेल. उलस गवत आणावं लागेल आपल्याला शेळ्यांना. म्हणजे मोकळं झालं बाकीच्या कामाला. ती काय ती माती त्या दिवशी आपण शेवाळूची माती आणलेली आहे ना त्यात चाळून घ्यायची जरा त्याला. म्हणजे बिताडा जी उरलेली आहेत ना त्याला मग ते मातीने मऊपणा येतो. मग अशी चाळून बारीक माती आहे ना त्यासाठी मग आज ती चाळावं लागेल सगळी माती. आणि उद्याच्याला मग बायकोला सांगावं लागेल लिपून घे म्हणून. पण दाजीला तर ती महत्वाचं काम करावं लागेल ना आहे का नाही. आणि त्याच्यात बायको काय झालंय ना दावली तालुक्याला चला म्हणती मला. तिला काहीतरी आता बहिणीने आमच्या सांगितलंय की दाजीकडून पैठणी घ्या. आता त्याच्यामुळं ती दम खाय ना काय दाजीचा खिसाच मोकळा करायच्या मार्गात आहे ती. हा पण अहो इतक्या लवकर काय तालुक्याला. आणि काय होतं तालुक्याला जायचं म्हणलं की पैसेच जातात राहू. त्याच्यामुळं मी ते आता 2-3 दिवस झाला बायको नादावली चला श्रीगोंद्याला चला श्रीगोंद्याला. पण मी काय खम घेतलेलं मी काय तालुक्यालाच जाईन. आता त्या दिवशी भाजीपाला सोमवारी बाजारला बी गेलो नाही. म्हणलं चला हाय भाजीपाला जरा तर कशाला जायचं. आणि ती काय होतं आता ह्या दिवसात सुकून जातंय त्याच्यामुळं मग नाही आणला भाजीपाला. आपलं डाळी डोळी काहीतरी म्हणलं आता भरपूर डाळी भरलेल्या आहेत ना दुकानातून आपण. मग कधी मध्ये आपल्या डाळीचं बी कालवण लई नसत्या सारख्याच भाज्या भाज्या भाज्या. म्हणलं डाळीचं बी कालवण खाल्लं पाहिजे का नकोच. मग त्याच्यामुळे काय केलं की ह्यावेळेस भाजीपाल्याला सोमवारी बाजारलाच नाही गेलो. मग पण आता ही बायको 2-3 दिवस झालं लईच मागं लागली की मला तुमच्याकडून ही पाहिजे. आता पाहिजे बरोबर आहे पण अजून मकर संक्रांती लय लांब आहे. लय लांब म्हणजे जवळजवळ 1.5 महिना टाइम आहे अजून. हे पूर्ण महिना जायचा आणि मग 15 तारखेला आहे मकर संक्रांती. मग 1.5 महिना अजून बाकी. म्हणलं इतके लवकरच काय आणून उपयोगी सांगा बरं. हा तर आपण म्हणजे तिला मस्त बाई अशी साडी तर मकर संक्रांतीच्या निमित्ताने आणणारच येतं. पण म्हणजे पैठणी साडी म्हणल्यात आमच्या बहिणीनं. पैठणी साडी घ्या दाजी म्हणल्यात ना. तर पैठणी साडी आपण घेऊ. बाकीच्या क्वालिटीचे भरपूर भरपूर अशा साड्या आहेत मस्त मस्त दुकानात गेल्यानंतर. आणि दुकानात गेल्यावर काय होतं की ही सगळ्या साड्याच बघून मग जरा कन्फ्यूज होतोय माणूस कोणची घ्यावा कोणची घ्यावा. आता इथून मागं तर तुमच्या पुनमताईला आपण म्हणजे साड्या आणल्यात. आणि काय जरी पुरीला आणलं किंवा तिला आणलं तरी बी आपण दाखवत असतो आपल्या भावा बहिणींना आणलेलं. आणि ह्यावेळेस बी मग दाजी दाखवणारच ना. बायकोला मस्त अशी पैठणी हाय इच्छा आपल्या बहिणींची सगळ्यांचीच की पैठणी आणा दाजी तिला. तर नक्कीच घेऊन येऊ. पण आता नाही जाऊ शकत आपण तालुक्याला. पण बायकोनी तर खमच घेतलंय चला तालुक्याला आणि चला तालुक्याला. अगं बाई म्हणलं अजून लय लांब आहे 1.5 महिना आहे. 1.5 महिन्यात दुनिया इकडची तिकडची होती. अजून मी म्हणतो पार मकर संक्रांती जवळजवळ 1 आठवडा. मला तर कसं वाटलं माहिती का मी तर म्हणतोय की आताच आठवड्यावर आली काय नो मकर संक्रांत. त्याच्यामुळेच बायको नादावली काय नो. हो का आता ती मस्त तालुक्याला नादावली जायचं. पण नेमकं आता साडीचंच काम आहे पण घ्यायचं म्हणती का दुसरं काय काम आहे तिचं ही काय आपल्याला सांगत नाही ती. पण मागं लागली माझ्या मागं चला चला तालुक्याला. तर म्हणलं थांब जरा आता मला आहे ना जाऊन जरा शेळ्यांना थोडंफार गावात घेऊन येतो मी तिकडून जाऊन. आता कसं आहे सकाळीच पोरींना शाळा सोडून आलो बसलो जरा नाश्ता केला चहा चपाती खाल्ली. आता दूध तर 2 दिवस झाला आपण आणतोय.
आणि दोन दिवस झालं बायकोचं तर मग चाललंय ते काही शंकरपाळ्या करायचं आणि रोज दूध आणतोय त्यासाठी शंकरपाळ्या करायसाठी दूध. आणि कसं होतं आता की पुरी दूध खात्यात सकाळच्या पारी चहाला दूध खात्यात बी. आणि मग आता आपण रोज आणतो 1 लिटर आणि ते मग अर्धा लिटर तर ती संपून जाते. आणि तसंच आपण म्हणजे कसं पुरी खात्यात म्हणून त्याच्यामुळं आपण नाही. आणि आपण तर तुम्हाला तर माहिती आहे अलीकडं तर आपण तर म्हणजे कोरा चहा पितो आपण. काही दुधाचा बी एवढं आपल्याला शौकीन नाही की दुधाचा चहा असावा कधी मध्ये, तसं बी काय नाही आपलं. पण चला म्हणलं आज राहिलंय शिल्लक दूध. आता काय आता मध्ये तालुक्याला जायचं आणि मग ती शंकरपाळ्या बी होतात का नाही काय माहिती नाही बाबा. आज तुम्ही तर बघता राहो आता दाजीची दाढी फार 2-4 दिवस झालं पांढरी पडली ना राहू, पण तरी बी दाजी श्रीमंताला जाईना. हा आणि तर असे आपले भाऊ बहीण तर म्हणतात नेहमी दाजी व्यवस्थित राहावा. आता प्रत्येक वेळेस म्हणजे आपण चांगला राहण्याचा प्रयत्नच केलाय आणि राहतोय बी, असं बी काय नाही. म्हणजे दाजीनी मी म्हणतो 100% मी म्हणतो 25% का व्हायना, पण दाजीने जरा स्वतःकडं जरा लक्ष दिलंय. आणि आता मला वाटतंय की तालुक्याला जाऊन जरा मस्तपैकी दाढी कठीण जरा काळे करावा. तरी बी स्वतःला रोखले का तर काय होतं की तालुक्याला एकदा गेलं की भावानं बहिणीनं खर्चच लय होतो राव. त्याच्यामुळं बायको सांगा असली की जास्तच खर्च होतो. त्याच्यामुळं मग आपण जरा तारलंच जायला. पण काय होतं चला जे आता आवश्यक वस्तू आहे तर जी गोष्टी घ्यायच्या तर ते तर गरजेचेच आहेत. पण आता एवढ्यात सण बी लय राहिले अजून 1.5 महिना टाइम आहे. बायकोला असं थोपिवलंय मी जागा हो म्हणलं काय की दाजीचा खिसा मोकळा होईन. म्हणलं जरा थांब. आता बऱ्याच भावा बहिणींचं म्हणणं आहे की दाजीचा घराचं वस्तू आता आपण तर आणल्या ना इथं माग म्हणजे प्लास्टर करून घ्या. बरेच भाऊ बहीण सांगतात आपल्याला नेहमी. पण जरा काय भावानं बहिणीनं जरा थोडी म्हणजे थांबलो तर आपण कसं आहे जरा थोडी अडचण म्हणजे काय आपण करायचं म्हणल्यानंतर कसं आहे आता आपण इथून मागं तर पाहिलंय तुम्ही जसं म्हणजे बाबा आपलं ऐपती ना आपल्याकडं तसं आपण घराचं काम आतापर्यंत पूर्ण केलेलं आहे. तर आपण म्हणजे आता काय झालं खिडक्यांना हिरवं शेंडं लावलं होतं. पण आता काय पाऊस गेलाय सगळं काय झालंय म्हणून मागच्या खिडक्याच्या 2 खिडक्यांचं आपण आतमधला जे काळा कागद होता आणि त्याच्यावरून हिरवं शेंडं लावलं होतं काही असं. फक्त आतमधून आपण हिरवं शेंडं ठेवलेलं आहे आणि आतमधला जो कागद आहे ना ती बी काढला म्हणजे अंधार पडायचा, स्वयंपाक अजिबात करता येत नव्हता. त्याच्यामुळं 2 खिडक्यांचं काढून टाकलेलं आहे आणि एका खिडकीचं म्हणजे अर्धच ठेवलेलं आहे. तर म्हणजे भावा बहिणीचं म्हणणं आहे की खिडक्या बसून घ्या. तर काय होतं की ते प्लास्टर झाल्याशिवाय खिडक्या बसवता येत नाहीत आणि तसं बी बसवता येतात असं बी काय नाही. पण ते डबल कोटाना डबल खर्च. पण काय आहे चला भावानं बहिणीनं आता आपलं राहायला तर झालं ना राव. आता इथून मागं तर तुम्ही तर पाहिलं आपण सापराच्या घरात होतो तिथं लय बेकार परिस्थिती काढली ना तिथं बी. पण आता चला देवाच्या दयेने आपल्याला झालाय हो बांगला स्लॅब झालाय सगळं टाकून झालाय. मग जरा मी म्हणतो जरा थांबून आपलं मी म्हणतो जरा आपली ऐपत बी आणि याला बी प्लास्टर करायचं सोपं नाही, त्याला लय खर्च आहे भावानं बहिणीनं. आणि मग त्याच्यामुळं आपण प्लास्टर राहिल्यामुळं बाकीची कामं बी राहिल्यात ना. म्हणजे थोडक्यात बाबा प्लास्टर झालं तर मग खिडक्या बसवता येतात. खिडक्या बसवता आल्या म्हणजे आपल्याला लाईट फिटिंग करता येईल. आता बोर्ड तर बसून घेतले फक्त त्याला काय आपण म्हणजे लाईट फिटिंग नाही अजून काय नाही पाय नाही. पण सगळ्या गोष्टी आपण आधीच अवेलेबल त्याला करून ठेवलेल्या आहेत की जेणेकरून आपल्याला पटकून गेलं प्लास्टर झालं की सगळ्या गोष्टी करता येतात. आणि तसं तर काय तो पोर्चला आपण पुढं बघा बेळ दिसतात का तुम्हाला ही प्लेटी LED बल्ब मस्त शो बी आपण आता किती LED बल्ब अख्खे गेलेले LED बल्ब टाकलेले आपण 3 2 6 3 त्रिक 9 आणि 3 चौक 12 LED बल्ब आपण पुढं पोर्चला टाकले गॅलरीला टाकलेलं इथं. आणि ज्यावेळेस आपलं ही प्लास्टर होईल लाईट फिटिंग होईल त्यावेळेस LED बल्ब ते बी आता हे आपण कसं दिवाळीच्या टायमिंगला हे लाल आपण लाईटिंग केलेली आहे तसं आपल्याला लाईटिंग लावायची गरज नाही. ती LED बल्ब कलरचे बल्ब आहेत त्यात बसले म्हणजे टाकायचे तर आपल्याला ती म्हणजे आपण आधीच. आणि तसं तर आपण
बंगल्याला मागून पुढून सगळे पाईप बी टाकलेले आहेत. लाईट फिटिंगच्या वेळेस आहेत ना आपण लाईट बल्ब आपण पलीकडच्या साईडला जिन्या साईडला तिकडे बी आपण बल्ब टाकलेला आहे. म्हणजे त्याचं जी वरची नळी आहे बल्ब टाकायसाठी फोकससाठी पलीकडून बी टाकलेला आहे. समोरून बी आपल्या पोरच्या पुढे बी 2 बल्ब वर काढलेले आहेत आपण फोकससाठी. आणि पाठीमागं बी अंधारात आपल्याला अचानक काय मागं जायचं ठरलं तर मागं बी एक फोकस टाकलेला आहे आपण. म्हणजे घराला 4ही बाजूनी फोकस आहेत. पण आता ती कधी सगळं आपलं ज्यावेळेस पूर्ण काम होईल त्यावेळेस ते आपल्याला बल्ब फिल सगळं ओके मध्ये टाकता येते. आणि आपण बी आता म्हणजे बाबा बंगल्याला म्हणजे शोसाठी आपण भरपूर झाडं बी लावलेली आहेत पुढं आपण इथं. पण काय झालेलं आहे की आता शिकडच्या साईडने आपण अजून झाडं नाही लावलेली. जे आपला रस्ता आहे ना इकडून जेण्याच्या साईडनी इकडं आपण अजून झाडं लावलेलं नाही. तिकडे पलीकडे साईडला आपल्याला वाळू पडलेली, पुढच्या साईडला सगळे मटेरियल पडलेले आहे. आपले कच झालं परत डस्ट झाली. आणि आता कसं जायला बी यायला जायला बी रस्ता लागतोय. आणि त्याच्यात तुम्हाला तर माहिती पहिल्यांदा आता आपला असा आडवा बंगला होता त्याच्यात मोठी मध्ये मोकळी जागा बी केली आपण पटांगण आपल्याला गाडी इकडे जायसाठी यासाठी. म्हणजे भरपूर असं पटांगण बी केलं आपण भरपूर असा म्हणजे बदल बी केला इथं असं बी काय नाही. आणि आता आपण अजून बी लय बदल करणार आहेत की जे आता आपण असं थांबवलं आहे जरा. म्हणजे कसं आहे आपलं जे घरकुल आहे घरकुलाचा फक्त आपल्याला पहिला एकच हप्ता मिळालेला आहे. एकच हप्ता मिळाला आहे. बाकीचं आपण सगळं आपण असं आपण पहिल्यापासून जशी आपले ऐपत होईल कर्ज पाणी काढून आपण असं ही घराचं काम आतापर्यंत पूर्ण केलेलं आहे. पण ज्यावेळेस आपला जे घरकुलाचा जे प्रश्न आहे ते आपला मिटल व्यवस्थित होईल तिथून पुढे आपण घराचं काम चालू करणार आहे. तर तोपर्यंत आपण थांबवलेलं आहे. तर सब्र का फल मिठा होत आहे. चला भावानं बहिणीनं जरा बाकीचं काम आहे तर आता गावतो घेऊन येतो. बाय बाय. मग भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये.